आज निशा लव्ह मॅरेज करून आली होती आणि तिच्या बाबांसमोर उभी होती. निशा म्हणाली, बाबा, मी आज माझ्या आवडत्या मुलासोबत लग्न केलं. ऐकताच बाबा जवळपास दचकलेच. त्यांना क्षणभर काही सुचेनासं झालं. त्यांना खूप राग येत होता. तिचे बाबा हुशार आणि समंजस होते. त्यांचा स्वभाव शांत होता. स्वतःपेक्षा ते इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेत असत. आणि आज ते जास्तच शांत झाले होते. बहुतेक मागच्या काही वर्षातल्या गोष्टी त्यांना आठवत असाव्यात. पण जास्तीची बडबड न करता ते म्हणाले, ठीक आहे, पण माझ्या घरातून आत्ताच्या आत्ता निघून जा. निशा म्हणाली, बाबा, आत्ता तरी माझ्या नवऱ्याला काही काम नाही, त्यामुळं आम्हाला सध्या इथंच राहू द्या. जेव्हा काम मिळेल तेव्हा आम्ही इथून निघून जाऊ. तिचे बाबा तिची एकही गोष्ट ऐकायला तयार नव्हते आणि त्यांनी निशाला अगोदर घराबाहेर काढलं. आता ते खूप उदास झाले होते आणि खिन्न मनाने खुर्चीत बसले. दिवसामागून दिवस जात होते, पण निशाचे बाबा निराशच राहत होते. आता त्यांची तब्येत खालावत होती. अशातच त्यांना दुर्धर आजाराने गाठलं आणि त्यांची जीवनयात्रा संपली. इकडे निशाला सुद्धा तिच्या नवऱ्याने धोका दिला होता आणि त्याने तिला सोडून दिलं होतं. निशाला 2 मुली होत्या. आता ती उदरनिर्वाहासाठी एक छोटीशी चहाची दुकान चालवत होती. निशाला जेव्हा कळालं की बाबा हे जग सोडून गेले, तेव्हा ती मनात म्हणाली, बरं झालं, मला घरातून तर काढलंच होतं, पण माझ्या नवऱ्याने धोका दिल्यावर सुद्धा त्यांनी मला घरी बोलावलं नाही. हा राग तिच्या मनात होता. त्यामुळे तिला बाबांच्या अंत्ययात्रेत सुद्धा जावं असं वाटत नव्हतं. पण तिचे काका तिला म्हणाले, निशा, जे झालं ते झालं. जाणारा निघून गेला. आता त्याच्यासोबत असं वागून काय होणार? तिच्या मनात बाबाबद्दल दुःख तर नव्हतंच, पण काकांच्या म्हणण्यावर निशा तिच्या बाबांच्या घरी आली. तर तिथे बाबांच्या अंत्ययात्रेची तयारी सुरू होती. शव उचलल्या गेलं. अंत्ययात्रा निघाली. बऱ्याचशा मंडळीचे डोळे पाणावले होते, पण निशाच्या चेहऱ्यावर अजिबात दुःख दिसत नव्हतं. ती दूरच उभी होती. मुखाग्नी दिला गेला. अंतिम विधी पार पडल्या. निशाचे काका तिच्याजवळ आले आणि त्यांनी तिच्या हातात एक चिठ्ठी दिली आणि म्हणाले, ही चिठ्ठी तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी दिली आहे. शक्य असेल तर एकदा वेळ काढून नक्की वाचून बघ. रात्र झाली होती आणि सगळे पाहुणे निघून गेले. निशाला वेळ मिळाला आणि ती बाबांनी दिलेली चिठ्ठी वाचू लागली. त्या चिठ्ठीमध्ये सुरुवातीला लिहिलं होतं, माझी सगळ्यात लाडकी निशा. निशा पुढे वाचू लागली, मला माहीत आहे तू माझ्यावर खूप नाराज आहेस, पण तरीही तुझ्या बाबांना माफ कर. तुझ्याकडे राहण्यासाठी जागा नसताना सुद्धा मी तुला घरातून बाहेर काढलं. मला हेही माहीत झालं होतं की तू वणवण फिरत होतीस, पण मी सुद्धा उदास होतो. तुला कसं सांगू? तुला आठवत नसेल, जेव्हा तू 5 वर्षाची होतीस तेव्हा तुझी आई आपल्या दोघांना सोडून देवाघरी गेली. तेव्हा तू खूप रडायचीस. माझ्याशिवाय झोपत नव्हतीस. रडता रडता रात्रीच उठून बसायचीस. तेव्हा तुला शांत करता करता मीही रात्रभर जागायचो. जेव्हा शाळेत जाण्यासाठी तू घाबरत होतीस, तेव्हा मी तुझ्यासोबत शाळेत यायचो आणि शाळा सुटेपर्यंत खिडकीबाहेर थांबायचो. शाळा सुटल्या सुटल्या तू येऊन मला घट्ट मिठी मारायचीस. तुला कसं सांगू, तू माझी जीव की प्राण होतीस. तुला आठवत असेल, तू जेवली नाहीस की मी तुला जमेल तसं चवीढवीचं काहीतरी करून भरवायचो, पण तुला उपाशी झोपू देत नव्हतो. तुला आठवतं का, तेव्हा तुला ताप आला होता, तेव्हा मी दिवसभर तुझ्याजवळ बसून होतो आणि तुझ्या नकळत मीही माझे भरलेले डोळे पुसत होतो. जरी मी मनात रडत होतो, पण तुला हसवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होतो, कारण मला तुझ्या डोळ्यातलं पाणी बघवत नव्हतं. तुला हेही आठवत असेल, जेव्हा तुझी बोर्डाची परीक्षा होती तेव्हा तू रात्रभर अभ्यास करत असायचीस. मीही रात्रभर जागतच असे आणि अधूनमधून तुला चहा करून देत होतो. जेव्हा तू फॅशनचे कपडे घालायचीस तेव्हा आजूबाजूची लोक तुला नावं ठेवत होते, पण मी तुझ्याच बाजूने उभा होतो.
मी कुणालाही तुझ्या आनंदाच्या आड येऊ देत नव्हतो. रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरणं, तुझं पार्टीत जाणं, मित्रांसोबत फिरणं या गोष्टींना मी सहज घेतलं. कारण मला वाटायचं तू ज्या वयात होतीस त्या वयात असं थोडंफार तरी चालत असतं. आणि मला तुझ्यावर पूर्ण विश्वास होता. कारण आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी आपण दोघं एकमेकांना मनापासून सांगायचो. आणि त्या दिवशी माझ्या आयुष्यातला उरलासुरला आनंद, आपलेपणा आणि तुझ्याकडूनच्या अपेक्षा क्षणात जळून खाक झाल्या. ज्या दिवशी तू माझ्या परस्पर तुझ्या आयुष्यातला एवढा मोठा निर्णय एकटीनेच घेतलास आणि अशा मुलासोबत तू लग्न करून घरी आलीस ज्याच्याबद्दल तुला काहीही माहीत नव्हतं. फक्त तू त्याच्या प्रेमात आंधळी झाली होतीस. त्याच्या काही दिवसाच्या प्रेमावर तुझा एवढा विश्वास होता की तुझ्या बाबांच्या एवढ्या वर्षाच्या दृढ विश्वासाचा तू घात केलास. या गोष्टीसाठी मी नाही म्हणालो नसतो, पण ज्याच्यासोबत तू लग्न करणार होतीस त्याची मात्र कसून चौकशी करणार होतो. आणि तेही मी केलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. जेव्हा मला कळालं की त्या मुलाने वासनेपोटी आणि पैशाच्या हव्यासाने कित्येक मुलींना धोका दिलाय, तेव्हा अजून माझ्या तू केलेल्या जखमेवर मीठ चोळल्यासारख्या वेदना झाल्या. निशा बाळा, तू तुझ्या एकटीच्याच आनंदाचा विचार केलास. तुला माहीतच असायला पाहिजे होतं की मी तुझ्याच आनंदात माझासुद्धा आनंद शोधत होतो आणि तू मला सुद्धा तुझ्या आनंदात सहभागी करून घ्यायला पाहिजे होतंस. निशा बेटा, तुला माहिती आहे का, तुझ्या लग्नाची मी किती स्वप्न बघितली होती. तू जसजशी मोठी होत होतीस तसतसं मी फोटोतल्या तुझ्या आईसोबत मनातल्या मनात खूप गप्पा करत होतो. तिला मी सांगत होतो, आपली निशा आता मोठी झाली, खूप सुंदर दिसते, शिवाय तिचं शिक्षणही चांगल्या पद्धतीनं चालू आहे. आपण तिचं लग्न एका सुंदर आणि कर्तबगार मुलाशी खूप थाटामाटात करूया. आणि तुला माहिती आहे का, हे ऐकून तुझ्या फोटोतल्या आईच्या चेहऱ्यावर देखील आनंद झळकत होता बघ. आणि खरंच मी तुझं लग्न एवढ्या धूमधडाक्यात करणार होतो की आजूबाजूचे सगळे लोक चकित झाले असते. पण तू माझ्या सगळ्या इच्छा धुळीला मिळवल्यास. तू त्या मुलाशी लग्न करून आलीस त्या दिवशी तुला नवरीच्या रूपात बघून माझ्या काळजाचं पाणी झालं. आणि मी त्या दिवशी एवढा रडलो जेवढा तुझी आई देवाघरी गेली होती त्या दिवशी सुद्धा रडलो नसेन. आणि त्या दिवसापासून दर दिवशी मी रडत होतो. यासाठी नाही की समाज, जात, परिवार किंवा नातेवाईक काय म्हणतील, तर यासाठी की माझी छोटीशी परी, जिनं मला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सामील करून घेतलं होतं, तिने लग्नाचा एवढा मोठा निर्णय घेताना मला एकदा सांगणं सुद्धा गरजेचं समजलं नव्हतं. असो, या गोष्टींना आता काही अर्थ उरलेला नाही. मी तर तुझ्यासाठी ही चिठ्ठी ठेवली, त्याचं कारण मला काहीतरी तुला सांगायचे. माझी निशा बाळा, कपाटात काही दागिने ठेवलेत जे की मी तुझ्या लग्नासाठी एक एक करून महाग कष्टाने जमवले होते. हे घर आणि अजून 2 दुसरी घरं, एकूण 3 घरं, त्याचबरोबर थोडीशी जमीन जी की माझ्याकडं होतं ते सगळं मी तुझ्या आणि तुझ्या मुलींच्या नावावर केले. आणि हो, बँकेत काही पैसे आहेत, ते पण तू काढून घेऊ शकतेस. आणि सगळ्यात शेवटी मी तुला फक्त एवढंच म्हणेन की बाळा, तू मला दुश्मन समजलंस, पण मी तुझा दुश्मन नसून तुझ्याकडे बघून तुझ्याचसाठी जगणारा तुझाच बाबा आहे. मी तोच बाबा आहे. तुझी आई देवाघरी गेल्यावर दुसऱ्या लग्नासाठी नातेवाईकांनी आग्रह करत असताना सुद्धा तुझाच विचार करून मी नकार दिला. मी माझ्या सगळ्या इच्छा अपेक्षा सोडून दिल्या, कारण तुला मानसिक ताण होऊ नये म्हणून. बाळा, आता तर तू सुद्धा एक आई आहेस आणि मुलांचं दुःख काय असतं आणि खुशी काय असते ते तुला सहज कळेलच. मुलं जेव्हा आपलं मन चुरगाळून जातात तेव्हा कसं वाटत असेल याची कल्पना तू करू शकतेस. पण मी देवाला प्रार्थना करीन की तुला हे दुःख कधीच देऊ नको म्हणून. एक वाईट बाबा म्हणून का असेना, पण मला माफ कर. तुझेच बाबा. चिठ्ठीसोबत एक चित्र चिटकवलेलं होतं जे निशाने लहानपणी काढलं होतं आणि त्यावर लिहिलं होतं, आय लव्ह यू बाबा. निशाची चिठ्ठी वाचून झाली तोपर्यंत तिचे काका येऊन समोर उभे राहिले. त्यांनी रडत रडत बोलायला सुरुवात केली. निशा, तुझ्यासाठी चहाची दुकान आणि घर घेण्यासाठी पैसे मी नाही तर तुझ्या बाबांनीच माझ्या हातून दिले होते. कारण स्वतःची मुलं कितीही वाईट निघाली तरी आई वडील त्यांची काळजी करणं सोडत नसतात. जरी मुलांनी आई वडिलांना सोडून दिलं तरी सुद्धा आई बाबा मुलांसाठी देवाजवळ सुखच मागत असतात.
आणि डोळे पुसत काका तिथून निघून गेले. निशाच्या वडिलांना शांती मिळेल की नाही ते सांगू शकत नाही, पण ही चिठ्ठी वाचल्यानंतर बहुतेक निशाला आयुष्यात कधीच शांती आणि समाधान मिळणार नसणार. या कथेतून हेच कळतं की लव्ह मॅरेज करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे असं म्हणता येत नाही, पण या गोष्टी आई वडिलांच्या संमतीने कराव्यात. दगडाला सुद्धा पाझर फुटत असतो आणि हे तर आई वडील असतात. वेळ लागेल, पण ते तुमच्या इच्छा नक्कीच मान्य करतील. प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या लाडक्या मुलीचं कौतुकाने कन्यादान करण्याची, आणि ही त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रत्येक मुलीने करायलाच हवा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.